हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल स्वीट कॉर्न सूप। एक स्वीट कॉर्न घेतला मी त्यासाठी आणि त्याचं साल काढून आपण 2 पार्ट करून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपला मका चांगल्यापैकी शिजलेला आहे। कुकरमधून मी बाहेर काढते। ते पाणी त्यात तसंच ठेवायचं। आता मी दाणे बाजूला सुरीने कट करून काढलेत। मधला पोर्शन टाकून द्यायचा आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट करणार आहे त्याची। थोडंसं पाणी घालायचं आणि मग चांगली पेस्ट करायची। कॉर्नची पेस्ट रेडी आहे आपली। आता मी 4 काळी मिरी घेतली आहे आणि त्याची पावडर करते कुटणीमध्ये। पावडर रेडी आहे। 4 पाकळ्या लसूण घेतली आहे, अद्रक घेतलं आहे छोटंसं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता ह्याची पण पेस्ट करणार आहोत आपण कुटणीमध्ये बारीक। पेस्ट रेडी झाली आपली। आता मी गॅसवर टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून तूप घातलं आणि 2 लवंग आणि दालचिनी घातली। फोडणी द्यायची आता आणि बारीक चिरलेला एक कांदा घातला आहे छोटासा। मोठं मीठ घातलं आहे चवीनुसार आणि वाटण घातलं आपण हिरव्या मिरचीचं केलेलं ते। आता हे चांगलं एक 2-3 मिनटं परतायचं तुपामध्ये। हळद घातली आहे थोडीशी। आता हे फ्राय झाल्यावर मक्याचं जे पाणी होतं ना बॉईल केलेलं, ते पाणी घालायचं आपण, गरम पाणी घालायचं। आणि मी दाणे पण बाजूला ठेवलेले थोडेसे, ते दाणे देखील घालायचे आणि मिक्सरमधली पेस्ट घालायची मक्याची। मिक्स करायचं चांगलं। आता याला उकळी आल्यावर काळी मिरी पावडर आपण केलेली ना ती वरतून घालायची। त्याच्यामुळे सूपला टेस्ट छान येते। आणि जर सर्दी खोकला झाला असेल तर पावसाळ्यात आहे ना अतिशय चांगलं लागतं हे आणि पौष्टिक देखील आहे आणि हेल्दी पण आहे। तुम्ही नक्की करून पहा। आणि आपलं हे मस्त सूप स्वीट कॉर्नचं रेडी झालेलं आहे। पावसाळ्यात गरम गरम सूप पिण्याची मजाच और आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर